सखो ऐक, फार नाद आहे ना तुला त्या विठ्ठलाचा. तुझ्या आयुष्यातनं कायमचा हद्दपार करते त्याला. नीट ऐक, बाबाजींच्या पादुका डोक्यावर घ्यायच्या. नागोजी नागोजी कुलगुरु नागोजी असा अखंड जप करत बाबाजींच्या आसनाला गोल प्रदक्षिणा घालत राहायचं. आसनाला गोल प्रदक्षिणा घालत राहायचं. जोपर्यंत तुला त्या विठोबाचा विसर पडत नाही जन्माचा, तोवर ही शिक्षा भोगायची. तोवर ही शिक्षा भोगायची. रोज नवीन नवीन शिक्षा कुठून डोक्यात येते हिच्या. बहुतेक डोक्यात सैतान बसलाय. माझ्या मनात तर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा जप अखंड सुरू असतो. मग त्याला दूर सारून नागोजी नागोजी जप कसा करू मी? आणि विठुरायाला विसरणं शक्य तरी आहे का मला? बाई, एवढा विचार करतेस? बघा बघा, बाबाजींचा जप करायला सांगितला तर चेहराच काळवंडला हिचा. गप्पच झाली. अरे वर तोंड करून म्हणत असते ना, सासूबाई मी तुमच्या आज्ञेत आहे. नाटक, नुसती नाटकच. सकू, विचार कसला करतेस? रमाईने जे सांगितलंय ते ताबडतोब कर. ऐकतेस ना? हो, करते. आभारच मान माझे. बाबाजींचा जप करायला सांगून मी तुझाच उद्धार करतेय. कळतंय ना? देखो, त्या पादुकाईच्या डोक्यावर ठेव. विठुराय, काय करू रे मी? आजपर्यंत फक्त तुझंच नामस्मरण केलं. बाबाजी तर ढोंगी आहेत. तुझं दुस्वास करतात. तुझं नाव दूर सारून त्यांचं नाव कसं घेऊ मी? पण जर मी ते केलं नाही तर राहुलना ओरडा बसेल. नाही नाही, आहुंसाठी तरी करावंच लागेल मला हे दिव्य. मला क्षमा कर विठुराया. मी जरी नागोजी नागोजी म्हणणार असले तरी माझ्या मनात विठ्ठल विठ्ठल असेल याची खात्री बाळग. तुझं नाम तर माझ्या नसानसात भिंगलेलं आहे. नागोजी नागोजी कुलगुरु नागोजी 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 कुलगुरु नागोजी. घालू द्या ताईला प्रदक्षिणा. आणि हा, कुणीही तिच्या आड यायचं नाही. हा, उगीच थकलीस का, तहान लागलीये का असे उद्योग करायचे नाहीत. कुणी जरी तिला दया दाखवली ना तर गाठ माझ्याशी आहे. कळतंय ना विनू? काय? चला निघा आता तुम्ही. आपापल्या कामाला लागा. घालू दे तिला प्रदक्षिणा. निघा. नागोजी नागोजी कुलगुरु नागोजी 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 कुलगुरु नागोजी. सखू, नुसतं तोंडात फुसफुसू नकोस. चांगलं खणखणीत
या वाडाभर बाबाजींचं नाव दुमदुमू दे. कळतंय ना? नागोजी कुलगुरु नागोजी 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 कुलगुरु नागोजी 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 कुलगुरु नागोजी. अय्यो, मालकीनबाईंनी या दिगूला आणि सकुला कसं पिळलं ते ऐकायची भयंकर लागले उत्सुकता म्हणतो मी. अयो मालक, ते म्हणजे तुम्हाला बघून छोट्या मालकीनबाई म्हणजे सखूच्या वडिलांची आठवण आली हो. शिवप्पाची म्हणतो मी. का नाही म्हणजे मला कळलं नाही. नाही नाही, क्षमा करावं मला, ते तोंडातून चुकून निघाले हो. दामू काका, असं अर्धवट नका बोलू. काय ते स्पष्ट सांगा. आधीच माझं डोकं ठिकाणावर नाही. क्षमा करावं, पण म्हणूनच मला आठवण आली हो. शिवप्पाची म्हणतो मी. त्याही असेच सैर बैर असायचे हो. आपल्या छोट्या मालकीनबाई म्हणजे सखूबाई फार फार हुशार हो, पण खूप जिद्दी. कुणी काही म्हणो, त्यांना हवं तेच त्या करायच्या. लहानपणापासून म्हणतो मी अशीच तारेवरची कसरत व्हायची हो शिवप्पाची. एकीकडे मुलीबद्दलची माया आणि दुसरीकडे तिचं असं मनमानी वागणं. शिवप्पा आमच्याजवळ बोलायचे हो, मनातलं दुःख म्हणतोय मी. अय्यो, तुमची पण अशीच होते हो कोंडी म्हणतो मी. म्हणून तर बोललो बघा. अय्यो, ते सखूबाईंचा हट्ट म्हणजे अगदी टोकाचा हो. खरं नाही हो वाटणार तुम्हाला, पण ते विठुरायाला लोणी भरवण्यासाठी अन्य त्याग केला हो त्यांनी. बाप, काय पण अडवलं कोणी होतं तिला? अय्यो, ते शिवप्पाच्या डोक्यावर डोंगरा एवढा कर्ज होतो. राऊळ पण गहाण होत. मग कसं जाणार हो राऊळात? पण त्यांची जिद्द हो विठुरायाला लोणी भरवण्यासाठी. अहो, अन्न त्याग केला, अगदी मरायला टेकल्या. सगळ्या गावाने समजवलं, पण तरी ऐकल्या नाही. पाप, अशा हट्टी हो. आई बापाच्या अगदी नाकी नऊ आणले हो छोट्या मालकीनबाईंनी म्हणतो मी. पण आता धमकी सासू मिळाली हो, त्यामुळे वितळला हट्टीपणा म्हणतो मी. इट सवय तुटतील नाही म्हणजे तशा गुन्हे येतो त्या, पण कुणाचं ऐकत नाही, हीच मोठी समस्या आहे हो. लागला वाडा